ऑलराईट मित्रांनो, आणखी एका नवीन आणि शानदार व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं आणखी एकदा स्वागत आहे. तर जेव्हापासून नथिंग आपला नथिंग फोन 3 लॉन्च केलाय ना, तेव्हापासून जे सगळे युट्यूबर्स आहेत ना, ते भरपूर जास्त डिसअपॉइंटेड आहेत आणि भरपूर जास्त चिडलेले आहेत. कारण की नथिंगने आपल्या जे स्मार्टफोन लॉन्च केलाय ना नवीन, त्याची जी प्राइस आहे ना ती इतकी जास्त दिली ना, आणि त्यामध्ये जे फीचर्स आहेत ते सेम टू सेम ॲज अ नथिंग फोन 2 मध्ये जे आहेत तेच दिलेले आहेत. म्हणजे की सेम कॉपी केलेली आहे नथिंग फोन 2 च्या फीचरची आणि फक्त प्राइस वाढवलेली आहे. आणि जर का या स्मार्टफोनची जर का आपण प्राइस बघितली ना, ती इतकी जास्त आहे की तेवढ्याच प्राइस मध्ये तुम्हाला 2-3 अजून स्मार्टफोन जे आहेत ते भरपूर जास्त चांगले आहेत यापेक्षा तरी. जसं की गुगल पिक्सेल 9 झाला, आयफोन 16 झाला आणि सॅमसंग गॅलेक्सी S25 झाला. म्हणजे हे जे 3 स्मार्टफोन आहेत ना, त्याच प्राइस मध्ये तुम्हाला नथिंग फोन 3 मिळतं. म्हणजे की बघा आता तुम्ही की एवढ्याच प्राइस मध्ये तुम्हाला हे जे 3 स्मार्टफोन आहेत ते पण मिळतात आणि याचे फीचर बघा आणि या स्मार्टफोनचे फीचर बघा. आणि ही जी बाकीची जी कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी आहे ना, ते आपण नंतर व्हिडिओमध्ये बघू. तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपण आता ह्या स्मार्टफोन मध्ये जे तुम्हाला वरच्या गोष्टी मिळतात, लाईक जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा हा जो स्मार्टफोन आहे ना, तो डिझाईन मध्ये सगळ्यात जास्त युनिक आहे. म्हणजे तुम्हाला 3 कॅमेराचा पाठीमागे सेटअप मिळतो. जो कॅमेरा अँगल आहे ना, तो सगळ्यात वेगळा दिलेला आहे नथिंगने यावेळेस. आतापर्यंतचा जो नथिंगचे जे सगळे स्मार्टफोन्स असतात त्यामध्ये तुम्हाला अशी जी डिझाईन आहे या स्मार्टफोन मध्ये ते तुम्हाला कधीच नव्हती मिळालेली. ही जी डिझाईन आहे ती सगळ्यात पहिली डिझाईन आहे नथिंगची तरी. आणि या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6.4 इंचचा AMOLED डिस्प्ले मिळतो विथ 120 हर्ट्झचा तुम्हाला रिफ्रेश रेट मिळतो. आणि जी ब्राईटनेस आहे ती 1200 नॅट्स ऑफ पीकची ब्राईटनेस मिळते. आणि IP रेटिंग जी आहे ती तुम्हाला मिळते IP68 ची. म्हणजे वॉटर रेझिस्टन्स जी आहे ती IP68 आहे. आणि जर कसं रिअल गोष्ट जर का बघायला गेली ना, तर जो नथिंगने हा जो स्मार्टफोन लॉन्च केलेला आहे ना, त्याला काय वाटलं, नथिंगला काय वाटलं की आपण जर का काही कॅमेरा अँगल वगैरे बदलले किंवा काही जर युनिक गोष्ट जर का आपण केली या स्मार्टफोन सोबत, त्याची जी प्राइस आहे ती व्हॅल्युएबल होईल. म्हणजे की जसं आयफोननी कॅमेरा अँगल वगैरे बदलला, काहीतरी युनिक दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याची प्राइस वाढवली आणि ते मार्केटमध्ये एकदम जास्त व्हायरल झाली. पण या स्मार्टफोन बद्दल सगळं उलटच झालं. स्मार्टफोनची जी डिझाईन आहे ती सगळ्यात जास्त वेगळी केली. स्मार्टफोन पूर्णपणे युनिक पद्धतीने केला, पण सगळ्यात घाण कुठं झाली, स्मार्टफोननी सगळी कॉपी जे आहे, म्हणजे स्मार्टफोन मधले जे सगळे फीचर आहेत ना, ते तुम्हाला सगळे युनिक न देता ते तुम्हाला सगळे कॉपी करून दिले. म्हणजे की नथिंग फोन 2 मध्ये जे फीचर्स तुम्हाला मिळते तेच सगळे फीचर तुम्हाला नथिंग फोन 3 मध्ये दिलेले आहेत. या स्मार्टफोन मध्ये ना तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळतो आणि जो प्रोसेसर आहे स्मार्टफोनचा, ज्याप्रमाणे तुम्ही प्राइस लावली ना, तो मिळतो तुम्हाला स्नॅपड्रॅगन 8 Gen4 चा प्रोसेसर. आणि हा प्रोसेसर ना भरपूर जास्त चांगला आहे, पण प्राइसच्या मानाने हा जो प्रोसेसर आहे ना, तो एकदम लो लेवलचा आहे. तो जो प्रोसेसर आहे तो काहीच म्हणजे व्हॅल्युएबल नाहीये. तुम्ही 80,000 स्मार्टफोनची प्राइस लावली आणि हा प्रोसेसर दिला. जर का आपण तसं वरून खरंच बघायला गेलं ना, या स्मार्टफोनची जी प्राइस आहे ना, ती कमीत कमी आणि जास्तीत जास्त 40,000 रुपये असायला पाहिजे होती. म्हणजे व्हॅल्युएबल असता आणि जी लोकांची जी हाईप आहे ती पण भरपूर जास्त वाढली असते. आणि जर का तुम्हाला या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची क्वालिटी बघायची असेल, व्हिडिओची क्वालिटी, फोटोची क्वालिटी, पोर्ट्रेट मोड, म्हणजे जे सगळे कॅमेरा दिलेले आहेत, जर का तुम्हाला याची क्वालिटी बघायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघू शकता. तिथे लिंक दिलेली आहे गुगल ड्राईव्हची. तिथं जाऊन तुम्ही या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची सगळी क्वालिटी वगैरे बघू शकता की खरंच 50 मेगापिक्सल जी आहे तुम्हाला स्मार्टफोन मध्ये दिलेला आहे तो खरंच व्हॅल्युएबल आहे. म्हणजे हा जो स्मार्टफोन आहे ना, तो दिसायला सगळ्यात जास्त भारी आहे, म्हणून या स्मार्टफोनची जी प्राइस आहे ना ती भरपूर जास्त घेतलेली आहे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं. जर का तुम्ही या स्मार्टफोन मध्ये ना भरपूर जास्त गेमिंग वगैरे केली, 3-4 तास वगैरे जर का गेमिंग केली, याची जी रिअल टेस्ट आहे ना ती भरपूर जणांनी केली. त्यानंतर मी ही जी गोष्ट आहे ती बोलतोय, जर का तुम्ही 3-4 तास वगैरे गेमिंग केली, जो स्मार्टफोन आहे तो हिट होतो. स्नॅपड्रॅगन 8 Gen4 चा तुम्हाला सपोर्ट मिळतो आणि स्मार्टफोन आहे तो गरम होतो. म्हणजे काय लॉजिक आहे, तुम्ही देताय गेमिंग साठी फोन, त्यामध्ये तुम्ही चांगला प्रोसेसर देताय आणि त्यानंतर जो स्मार्टफोन आहे तो तुमचा हिट होतो. म्हणजे गेमरनी हा फोन फक्त घ्यावा लुक साठीच, म्हणजे दिखावाच करावा या स्मार्टफोनचा. म्हणजे काय स्मार्टफोनची प्राइस इतकी जास्त कमी आहे आणि ते तुम्हाला याच्यापेक्षा भरपूर जास्त फीचर देतात, तो नाहीत का घेणार. पण जी रिअल टेस्ट आहे ती लोकांनी केली, त्याचा जो रिझल्ट आहे मी तुम्हाला तो फक्त सांगितला ऍट द एंड. पण माझं मत आहे की ह्या स्मार्टफोनची एवढी प्राइस नव्हती पाहिजे. एवढंच म्हणणं आहे, स्मार्टफोनची जी प्राइस आहे ती 40 ते 45,000च्या मध्ये पाहिजे होती. तर हा मला जे वाटलं पर्सनल, माझा जो रिस्पॉन्स आहे तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही आयफोन 16 घ्याल का हा स्मार्टफोन घ्याल, कारण दोन्ही मध्ये भरपूर जास्त अंतर आहे, पण जी प्राइस आहे ती सेमच आहे. तर आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो नक्कीच आवडलेला असेल. व्हिडिओला लाईक करा, जर का व्हिडिओ जास्त आवडला तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. भेटूयात अशाच व्हिडिओ कॉन्टेंट सोबत. तोपर्यंत साठी नक्की लक्षात ठेवा, आपल्या भावाला टाटा बाय बाय, गुड बाय.